कोकणी चवीचा झणझणीत कोळंबी रस्सा ट्राय केलाय घरच्या घरी एकदम रेस्टॉरंट स्टाईल मध्ये. हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. माझं नाव आहे सोनाक्षी आणि आज मी तुम्हाला एक चमचमीत अशी कोळंबी रस्स्याची रेसिपी दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे आपली जी कढई आहे ती तापलेली आहे. तर यामध्ये आपण साधारण 4 चमचे तेल घालूयात. तेल छान तापल्यानंतर यामध्ये आपण घालायचा आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा. कांदा छान लाल परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो. त्यानंतर हे छान मऊ होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो भाजून झाल्यावर यामध्ये घालूयात आपण आलं लसणाची पेस्ट आणि ती सुद्धा व्यवस्थित परतून घेऊयात. त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत मसाले. त्यासाठी मी घालते हळद, लाल तिखट मसाला आणि गरम मसाला. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कच्चे राहणार नाहीत. यामध्ये आपण ऍड करूयात बटाटे आणि व्यवस्थित परतून घेऊयात. त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण, जे मी ऑलरेडी तयार केलेलं आहे. मी इथे कांदा खोबरं भाजून त्याचं वाटण बनवलं होतं ते मी यामध्ये ऍड करते. आता हे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊया. मी गरम पाणी घालते ह्याच्यात, यासाठी की आपले जे बटाटे आहेत ते लवकर शिजायला मदत होईल आणि याला एक छान तवंग येईल. यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. तर तुम्ही पाहू शकता ह्याला छान तवंग आलेला आहे आणि ह्याची जी ग्रेव्हीची थिकनेस आहे ती मी मीडियम ठेवलेली आहे. याची ग्रेव्हीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. याला आपण 5 ते 10 मिनिटं शिजायला ठेवूया. इथे मी कोलंबी घेतलेली आहे, जी मी ऑलरेडी मॅरिनेट केलेली होती. यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट घालून साधारण 15 मिनिटासाठी मी ही जी कोलंबी आहे ती मॅरिनेट केलेली होती, ती यामध्ये आपण ऍड करूयात. कोलंबी ऍड केल्यानंतर हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात आणि साधारण 5 ते 7 मिनिटासाठी आपण पुन्हा झाकण ठेवून हे पुन्हा शिजवून घेऊयात. तर हे शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याच्यावर छान तरी आलेली आहे. आता यामध्ये आपण ऍड करूयात कोकम किंवा आवडीप्रमाणे चिंच आणि आपली जी कोलंबी रसाची रेसिपी आहे ती रेडी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखीन अशा नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासमोर येईनच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, लव्ह यू. तर पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी.